मागील काही दिवसापासून आपण ईव्हीएम या विषयावर बोलत होतो. नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर ईव्हीएम हा फॅक्टर आधी आहे आणि पुढच्या पालिकेच्या निवडणुकीत मी आजही म्हणेन की ईव्हीएम मध्ये 10% मॅन्युप्युलेशन केलेलं आहे. मी आजही ते माझ्या बरोबर एक कुठलाही नॅशनल पार्टी जॉईन झाली तर मी ते सिद्ध करून दाखवेन. कोर्टाला म्हणजे इथल्या इलेक्शन कमिशनला कोर्ट वापरावं लागलं माझं पिटिशन बाहेर फेकायला. आणि मी आज कोर्टालाही चॅलेंज करतोय आणि इलेक्शन कमिशनलाही चॅलेंज करतोय की तुमच्याकडची कागदपत्र म्हणजे अनेक्शर 44 आणि अनेक्शर 54 हे 2 डॉक्युमेंट्स तुम्ही पब्लिक करा. हे 2 डॉक्युमेंट म्हणजे अनेक्शर 54 म्हणजे प्रिसाइडिंग ऑफिसर, अनेक्शर 54 म्हणजे रिटर्निंग ऑफिसर, त्या मतदारसंघात काय घडलं याची असणारं पूर्ण कुंडली आहे असं मी त्या ठिकाणी मानतो. आणि 44 आणि 54 इलेक्शन कमिशनचं हँडबुक जे आहे त्या इलेक्शन कमिशनच्या हँडबुक मधलं अनेक्शर 44 आणि 54 हे पोलिंग प्रिसाइडिंग ऑफिसर जे आहे त्याचा त्या पोलिंग स्टेशन मध्ये झालेला सगळा रिपोर्ट आहे. आणि अनेक्शर 54 हा जो आहे तो रिटर्निंग ऑफिसर त्या मतदारसंघात काय घडलं याचा असणारा तो फॅक्च्युअल रिपोर्ट आहे. दोन्हीही फॅक्च्युअल आहेत. आणि इलेक्शन कमिशन असं आम्हाला लेखी लिहून देते की आमच्याकडे हे डॉक्युमेंट आलेलेच नाहीत. आणि कोर्ट आम्ही आता असणारा ज्या जजने लिहिलंय त्या जजला आम्ही 5-6 महिने जाऊ दिले. याचं कारण असं आहे की ते कोर्ट आहे ज्याचा रिस्पेक्ट आपण केला पाहिजे. त्यांनी ज्या ग्राउंडवरती आमचं पिटिशन फेटाळलं की चेतन आहिरे हे असणारं पिटिशन दाखल करू शकत नाही, तर आम्ही असणारं आता कोर्टाला म्हणणार आहोत की चेतन आहिरे हा भारतीय आहे, नागरिक आहे, मतदार आहे. हा जर दाखल करू शकत नसेल तर कोण पिटिशन दाखल करू शकतंय याचा तुम्ही आम्हाला असणारा खुलासा करा. त्याच्या वतीने आम्ही असणारं ती पिटिशन दाखल करतो.